नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो। मी आलोय महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर येथे आणि महाबळेश्वरमध्ये आपण सगळे आपले मित्र आलेत। एक आलाय शुभम। हा सर। शुभम आपला मित्र आलाय, याचं गाव इथेच महाबळेश्वर पासून जवळच आहे, म्हणजे महाबळेश्वर हा लोकल आहे इथे, त्याच्यामुळे आपल्याला टॅक्स वगैरे सगळं फ्री झालेलं आहे। त्यासोबत सगळी राहण्याची वगैरे सोय केले। मोरे साहेब या। मोरे साहेब आपल्यासोबत आले आहेत बघा, यांनी सगळी आपली सोय केली बघा। छान एक हे छान गेस्ट हाऊस आहे आलिशान। मोरे काय गेस्ट हाऊसचं नाव काय या? हा शिव पूजा ना काहीतरी, पण खूप छान आहे। शिव कॉटेज आहे, खूप छान आहे। आजूबाजूला ना जंगल आहे। मी कॅमेरामॅनला सांगेन इकडे जंगल दाखवा त्यांना बघा, पूर्ण जंगल आहे आणि इथे छोटासा छान झोपाळा आहे बघा। तुम्ही आपल्या मुलांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत किंवा आपल्या फ्रेंडसोबत याच्यावर झोके घेऊ शकता। चाचा इधर झुला झुल रहे, चाचा झुला झुलवत इथे रात्रीचं व्ह्यू खूप छान असतं। या झाडावर लाइटिंग आहेत बघा, त्या मस्त एकदम चमकतात आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूला। हा संध्याकाळचं खूप छान असतं आणि मध्येच हे सगळं कॉटेज आहे आणि वेगवेगळे ऑप्शन आहेत। इथे तुमचा मोठा ग्रुप असेल ना, एक 15-20 जणांचा, तर यांच्यासाठी हे 3 BHK आहे। त्यानंतर बाजूला 1 BHK 1 RK आणि असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत। आणि यानंतर आमचे सगळे कोण आलात, एक शिवराज आला, आपला साऊथ इंडियन हिरो आहे। ये इडली वडा फेवरेट गाणं आहे, बोल ना ते गाणं बोल। रानो बॉम्बे की रानूचा हा फॅन आहे शिवराज। आणि त्यानंतर राजबली पाल आला शान। आपल्याला हा प्रयागराजला ह्याच्यामुळे आपल्याला प्रयागराजला जाता आलं। याने प्रयागराजला आपल्याला डुबकी मारण्यासाठी, कारण बल्ली नसता तर एकटा एक शुभम आणि हा किती तास आपण ट्रॅव्हल केला, 30 तास, म्हणजे 1,500 किलोमीटर, 1,500 × 2 3,000 किलोमीटर आम्ही कंटिन्यू प्रवास केला। बल्ली हेवी ड्रायव्हर आहे, असं गाडी चालवतो। त्यानंतर अमित आमचा बॉस म्हणजे रील मधला बॉस, हा बाकी तसा बॉस नाही आहे। कैसन बा लगत हुआ हमारे आवत मजा। रात्री डान्स केला, त्याची रील आणि त्याची शॉर्ट टाकले, तुम्हाला बघायला मिळेल। कुठल्या गाण्यावर गेला तू? सह्याजी खूप छान डान्स केला याने। आणि याच्यानंतर आपण वेगवेगळे स्पॉट फिरायला जाणार आहोत। शुभम सांग लवकर, कुठे कुठे? आता इथनं क्षेत्र महाबळेश्वरवरून मग तिकडे पॉईंट आहे, तिकडे जाऊ आणि मग तिकडून आहेत असं म्हणजे फिरत यायचं, तिकडून सगळे पॉईंट बघून नंतर मग पाचगणीला मॅप्रोला वगैरे जाऊ, टेबल लँडला। आणि आपल्याला आपल्या जेवणाचा काय प्लॅन आहे शुभम? जेवण बाहेरच करू ना दुपारचं डायरेक्ट। हे मग इथलं आहे ना, संध्याकाळी इकडे करायचं, इथे संध्याकाळचं आहे का? आणि बघा हे शिव कॉटेज आहे ना, तर ह्याच्यामध्ये खूप छान जेवणाची सोय वगैरे आहे आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये आणि खूप छान रूम्स वगैरे आहेत आणि लोकेशन खूप मस्त आहे। आजूबाजूला सगळा निसर्ग वगैरे आहे। सो तुम्हाला बुक करायचं असेल ना, तर मी इथे बघा नंबर येतो स्क्रीनवर, त्याच्यावर कॉल करून तुम्ही महाबळेश्वर आलात तर नक्की बुक करा। तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल आणि चांगले रूम्स किंवा चांगलं फूड वगैरे ह्या ठिकाणी मिळेल। म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे, आंघोळीची, गरम पाण्याची सोय सगळी खूप छान आहे इथे। आणि आम्ही सध्या गुवाहाटीला नाही, महाबळेश्वरला आहोत। आमचे सर आलेत, रुपेश सर, आणि ते दुसरे आमचे सगळे ऑफिसचे सगळे मुलं आले सगळे, आणि आता आम्ही निघतोय। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला। मित्रांनो, श्री क्षेत्र महाबळेश्वर इथे आलोय। महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे जिथे या 5 नद्यांचा उगम होतो आणि समोर मंदिर आहे, ते सुद्धा दाखवायचं। चला बघूया। पंचगंगा श्री क्षेत्र मंदिर तिथे पोचलोय। इथेच 5 नद्यांचा उगम होतो
बघा सगळे हिरोज आलेत माझ्या मागून. इथे पंचनदी आहे, तिथे पाणी पिण्यात आपले मित्र हे सगळे. तर त्या देवाचा पहिला अभिषेक इथं केला जातो. हा, मग इथून मग ते देव मित्रांनो पंचनदीचं पाणी प्यायलो आम्ही. तिथे 5 नद्यांचा ज्या ठिकाणी उगम होतो तिथे, आणि इथून आता पुढे आम्ही दर्शनासाठी चाललोय. 5 नद्यांचा उगम होतो या ठिकाणी. वेण्णा, सावित्री, वेण्णा, कोयना वगैरे सगळ्या नद्या आहेत. आता मला नावं सगळी नाही आठवत, पण मी सगळ्या नद्यांचा उगम तुम्हाला दाखवतो. तिसरी नदी कोयना, कोयना नदीचा उगम इथे झालेला आहे. आणि त्यानंतर इथे अजून एक दुसरी नदी आहे वेण्णा. सो वेण्णा नदीचा उगम या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यानंतर कृष्णा नदी, कृष्णा नदीचा उगम इथे झालेला आहे. आणि त्यानंतर भागीरथी नदी आहे, तर भागीरथी नदीचा उगम इथे झालेला आहे. सो ह्या 5 नद्यांचा उगम मध्ये स्थान आहे. आणि या पंचनदीमध्ये स्नान करण्यासाठी किंवा तिथलं जलप्राशन करण्यासाठी ही सगळी रांग मित्रांनो, श्री क्षेत्र महाबळेश्वरचं हे मंदिर आहे. इथे बघा ही सगळी लाईन लागली. आतमध्ये फोटो अलाउड नाही आहेत, त्यामुळे मी इथे फोटो नाही काढू शकत. डिटेलमध्ये माहिती आहे महाबळेश्वर देवाचे महत्त्व व उत्पत्तीची कथा. मित्रांनो, हे श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर आहे. या मंदिरामध्येच मातांची शिवाजी महाराजांनी सुवर्णतुळा केली होती. आणि हे बघा, हे बाहेरून असं आहे. खूप छान दिसतं इकडून मंदिर. पुरातन मंदिर आहे आणि पूर्ण दगडात कोरलेलं आहे. बघा, मी तुम्हाला खाली उतरून दाखवतो. हे मंदिर पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे, संपूर्ण दगडामध्ये कोरलेलं नाही, बांधलेलं आहे. पण स्ट्रक्चर बघा कसं त्याचं आहे. मित्रांनो, हे महाबळेश्वरमधील प्राचीन मंदिर आहे आणि ती गोमुखातून बघा पाणी येत आहे. शुभम, जस्ट टेल मी अबाउट दिस टेम्पल. ह्याची पूर्ण आकारणी बघ आहे तशी आहे, काही बदल नाही. जसं म्हणजे पूर्वीच्या काळात जसं होतं ना, तसं ॲज इट इज सेम मंदिर आहे, काहीच चेंज नाही केले त्या लोकांनी. जसं तसं आहे ना. म्हणजे बोलतात ना की प्राचीन ठेवा जपण्याचं फक्त म्हणजे काम केलंय की ज्याच्यामध्ये आहे असं लोकांना बघायला भेटावं. हे खूप छान आहे ना. म्हणजे याच्यामध्ये काय अधिक काम नाही केलं, काय ॲडिशनल याच्यामध्ये सिमेंट वगैरे नाही केलं, त्याच्यामुळे जे त्याचं मूळ त्याचं स्वरूप होतं ना ते तसंच दिसतं. म्हणजे प्राचीन काळातली मंदिरं कशी असायची ना, एक तसं प्रकारचं. आणि हे पाणी कधीपर्यंत असते इथले? पाणी हे कंटिन्यू असतं म्हणजे असं हे. आणि हे पाणी जे आहे ना, आतमध्ये शिवलिंग आहे, तर शिवलिंगाला स्पर्श करून तुम्ही ते शिवलिंगाचं पण दाखवतो त्याच्यामध्ये आहे ना, ते दाखवलं बघ खाली ओलावा कंटिन्यू असतो शिवलिंगाला. हे मंदिर आहे, वरती पंचगंगे नदीचा उगम होतो आणि तिथून कृष्णा नदी इथे येते. इथे शिवलिंग सुद्धा आहे. आणि शुभम आपल्याला जास्त माहिती नाही, शुभम सांगितले इथून कोणते कोणते पॉईंट कोणत्या बाजूला आहेत? इकडून पुढे गेलेत ना, हा जो रोड येतो तो नाकिंदा साईडून जातो. तर तिकडे जाताना तो एलिफंट पॉइंट आहे, तो हा तिसरा कडा जो दिसतोय ना, थर्ड. हा तिसरा कडा. ओके. तिकडे आहे ना हत्तीच्या तोंड जे आहे ना, हत्तीच्या तोंडाचा एक शेप आहे. तिकडून जर जवळून बघितलंस ना, सेम शेप म्हणजे तो माउंटनचा शेप आहे का? तोंडाचा तोंड जे आहे ना ते हत्तीसारखं दिसतं. डोंगराचं? हा, डोंगराचं तोंड. ते जो पुढचा पार्ट आहे ना तो हत्तीसारखा दिसतो. तिकडून जवळून आपण या नाकिंदा रोडनं गेलो ना आता की तिथं आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे सोंड सारखं दिसतं का? हा, ऍक्च्युअल गणपतीची जशी सोंड आहे ना तशी तसं दिसतं सेम तिथं. तो तिसरा कडा जिथे होल येतो. आणि खाली दोम धरण आहे, पूर्ण धरण आहेत 2. हा, दोम धरण. अच्छा. आणि अजून एक पॉईंट होते बघ ना, इको पॉईंट वगैरे होतं ना. इको पॉईंट वगैरे जे आहे ते पुढच्या साईडला तिकडे असं धरण आहे, दोम धरण आहे. खाकरा फॅक्टरी आहे. हे बघा, इथे खाकरा कसे बनवतात ते इथे असं सगळं दाखवलं आहे. वाव. हे बघा, चॉकलेटचे सॅम्पल टेस्ट करायचे आहे. फ्री आहे का सॅम्पल टेस्टिंगला? थँक्यू. नॉर्मल पाहिजे तुला कसं? नॉर्मल प्लेन? हां, प्लेन.
हा ना प्लेन हाय गाईज, आपण वेण्णा लेकवर आलोय आणि बघा सगळे तिकडे बोटिंग वगैरे करतायत. हा माझा भाऊ, आणि हा माझा छोटा भाऊ आहे. छोटा बॉस आहे, मोठा बॉस. छोटा भाऊ बोललोय, अच्छा, छोटा भाऊ. नाहीतर हे आमचे जेडी सर आहे, क्रेडिटचे मॅनेजर. आणि इथे आता आम्ही घोड्यावर चढायला जातोय. हा एक नंबर. मित्रांनो, शिवकालीन पॉइंटवर आलोय महाबळेश्वर मधल्या. हे बघा, हे खाली गाव आहे, चिखली गाव आहे इथून खाली. आणि हा दापोडा, महाबळेश्वर दापोडा रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच शिवकालीन पॉइंट आहे. आणि इथे चिखली गाव आहे शुभमचं. शुभमचं घर दाखव बरोबर बोटाने. इथे गहू कापलेत ना, हे शुभमचं इथे घर आहे इथे. तो मित्रांनो, आता आम्ही शुभमच्या इथे जाणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा निघणार आहोत. मित्रांनो, चिखलीला आलोय बघा. आहे गव्हाचं झाड आहे, गव्हाचं पीक आहे, ते तोडून ठेवलंय. स्ट्रॉबेरीचा ज्यूस आहे. बल्ली सांग कसं झालंय ते बांधा पीप तिचा तोंड दाखव रे बल्लीचा. नाही, एका ट्रॅक्टर कसा आहे बल्ली? नॅचरल. नॅचरल आवाज असतो ना पहिला ते. आणि मी पण बघतो टेस्ट करून. आम्ही रोज येतो. हा मस्त मस्त आहे. फ्रेश. अरे हा एक नंबर. शुभम घे थोडं. नाही, प्या तुम्ही, प्या. थोडं. आरसीबीचा फॅन आहे तो. हो नाही, आरसीबीचा फॅन. तेव्हा विराटची fan. आज किती खेळला विराट? मित्रांनो, स्ट्रॉबेरीच्या इकडे चाललोय आता. आणि तो बघा, हे विराट कोहली कुठे? विराट कोहली कुठे? हा बघा, विराट कोहलीचा फॅन. आज इंडियाची मॅच आहे म्हणून इंडियाची शर्ट घेतले. हे कुणाचा फॅन आहे तू? आणि कुठल्या टीमचा आहे फॅन? आरसीबी. मागे दाखव. हा बघा, विराट लिहिलाय आणि याची बॅट दाखवतो तुम्हाला. हे बघा बॅट, आरसीबी. आणि हा बॉल इथे लावला होता, हा रशीला प्रॅक्टिसचा बॉल, तो आता वरती अडकलाय. हा बघा. मित्रांनो, स्ट्रॉबेरीच्या शेतात आलोय. हे शिव, हा कांदा आहे काय रे? नाही जा, आहे सुक्का आहे तिथून जा. माझा पोट ना तू एडिट करून कमी करा ना. कांदा. हे बघा, चायनीज कोबी. मित्रांनो, स्ट्रॉबेरीच्या शेतात आहे मी. हे बघा, शुभमचं शेत आहे. इकडे स्ट्रॉबेरी सगळी काढतायत आणि मी तुम्हाला स्ट्रॉबेरी हे बघा, एकदम फ्रेश आहे रे. फ्रेश एकदम. पोरगांसाठी घरी घेऊन जा. नाही रे, तू हमेशा खाते. हा भारी आहे एकदम. दुसरी शिवम पुदिना कापतोय. वाज घेऊन बघ. दाखव. हा, मुंबईच्या किलबिलाटापेक्षा हे भारी वाटतं. अरे लाईफ आहे भाई, गावाला लाईफ. हा भारी वास येतोय. हे बघा, फ्रेश एकदम. काय आहे? पुदिना. अशी आमची महाबळेश्वरची ट्रिप झालेली आहे. आता हे बघा, हे स्ट्रॉबेरी घेतल्यात आणि आता आम्ही शिवमच्या इथून निघतोय. सो व्हिडिओचा एंड करतोय. तुम्ही आपल्या मॅजिक पन्हाळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. आणि तुझ्या चॅनलचं नाव सांग. माझ्या चॅनलचं नाव आता डिसाईड नाही, ठेवूया आपण. याचं चॅनल आहे शिवराज पंदिरे. शिवराज पंडिरे आहे. त्याचे चॅनल काढलंय, अजून नाव डिसाईड नाही केलं. व्हिडिओ खूप काढून ठेवल्यात. UP ला गेलो, तिकडच्या पण व्हिडिओ आहेत, बाकी आहेत काढलेल्या. तर चॅनलचं नाव डिसाईड झालं होतं, अपलोड करेल. तरी पण तुम्ही आपल्या मॅजिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.